दरम्यान बऱ्याच काही दिवसांनंतर आता पावसाचा पुन्हा कहर पाहायला मिळतोय। कुठे किती पाऊस पडलेला आहे, काय परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। नांदेडमधील लोहा तालुक्यातल्या वाका फाट्याजवळ नाल्याला पूर, तर यामुळे नांदेड हैदराबाद मार्गावरची वाहतूक ठप्प। शिवाय अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे लहान रस्तेही बंद। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या ईट इथल्या संगमेश्वर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, यामुळे नदीकाठच्या गावांना धोका। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या परांडामधील खैरी नदीलाही पूर, पाथरूड परिसरात सुद्धा जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद, ईट आणि पाथरूड गावाचा संपर्क तुटला। लातूरमध्ये मुसळधार पावसाने तेरणा नदीला पूर, तर निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प। अनेक गावांचा यामुळे संपर्कही तुटलाय। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, बीड जिल्ह्याला येलो अलर्ट। शेतकऱ्यांची यामुळे चिंता वाढली। नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू। एसडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्याला वाचवण्यात यश। अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर ते बर्दापूर या मार्गावर जाणाऱ्या रेना नदीला पूर, तर अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला। शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप, यामुळे वाहतुकीचे अनेक मार्गही बंद। बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस। धारूर, वडवणी, माजलगाव या भागातील अनेक नद्यांना यामुळे पूर। मांजरा प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। दरम्यान अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे इथली वाहतूकही ठप्प। कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। कोयना धरणातून सध्या एकूण 20,764 क्युसेक्ने पाण्याचा विसर्ग, तर या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।